नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे जे रेल्वेची ट्रेनची ऑनलाईन पास निघते दिव्यांगांसाठी त्याबद्दलच आज आपण पूर्ण माहिती बघणार आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला दिव्यांगजन इंडिया रेल गव्हर्नमेंट.in या वेबसाईटवर यायचं आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट मिळेल दिव्यांगजन कार्ड, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पॉपअप ओपन होणार आहे। या पॉपअप ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर OTP येणार तो, आणि इथे तुम्हाला कॅप्चा भरायचा आहे। आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला न्यू यूजर म्हणून इथे भरावा लागेल। न्यू यूजर आल्यानंतर तुम्हाला इथे स्टेट विचारणार, तुमचा स्टेट कोणता आहे, आणि रेल्वे स्टेशन विचारणार कोणतं आहे। त्यानंतर ॲग्री, आणि तुमचा आधार नंबर नेहमी आधारवर जे नाव आहे तो तुमचा आधार नंबर, जो की मोबाईल नंबरला लिंक असणे महत्त्वाचा आहे। मोबाईल नंबर आणि ईमेल ID, त्यानंतर डिसेबिलिटी कोणत्या टाईपमध्ये येते ते लिहायचे आहे, आणि इथे कन्फर्मवर क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर असं येणार आहे। असं आल्यानंतर तुम्ही इथं डबल मोबाईल नंबर टाका आणि OTP येणार, त्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता। याच प्रकारे मी मोबाईल नंबर आणि OTP टाकतो आणि समोर तुम्ही बघू शकता। ती साईट चालू झाल्यानंतर आपल्या समोर असे येणार आहे। तर मी पहिले पण फॉर्म भरला होता, तर तुम्ही इथं बघू शकता माझं इथं आलेलं आहे, पण माझा कोणत्या कारणास्तव कॅन्सल फॉर्म झाला होता ते पण तुम्हाला आज मी सांगतो कोणत्या कारणास्तव माझा फॉर्म कॅन्सल झाला होता। तर इथं सर्वात पहिले यायचं आहे। तर इथे सर्वात पहिले आपली इथं पूर्ण जन्मतारीख आपल्याला इथे टाकायची आहे। त्यानंतर इथं वडिलांचं नाव, आणि वडिलांचं नाव टाकल्यानंतर इथं आपली डिसेबिलिटी म्हणजे तुमची परमनंट आहे की टेम्पररी डिसेबिलिटी टाकायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला इथं बघू शकता, इथं तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर आपली इथं सिटी, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट आपल्याला इथे टाकायचं आहे। आपले स्टेट कोणकोणचे आहे, त्यानंतर आपल्याला इथे पिनकोड टाकायचा आहे 6 अंकी, जो आपल्याला डिस्ट्रिक्टमधला असेल, कोणत्या गावामधला किंवा कोणत्या महानगरपालिकेमधला पिनकोड असेल तो पिनकोड इथे टाकायचा आहे। त्यानंतर आपण जर इथे गेलो तर आपल्याला इथे बघून घ्या, इथं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जो तुम्हाला वरचा एक फॉर्म दिला आहे, म्हणजे जो आपल्याला हॉस्पिटलमधूनच भरून घ्यावा लागते। कन्सेशन फॉर्म म्हणजे सर्टिफिकेट, तो डॉक्टरच आपल्याला भरून देतात, तो आपल्याला इथे घ्यावा लागते। त्यानंतर इथे आपल्याला आपली फोटोग्राफी अपलोड करावी लागते, म्हणजे आपला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायला लागते। त्याच्यानंतर आहे मित्रांनो डिसेबिलिटी सर्टिफिकेट। इथे डिसेबिलिटी सर्टिफिकेटचा आपल्याला एक PDF मध्ये द्यावा लागतं आपल्याला। त्यानंतर इथे म्हटलं आहे आपल्याला डेट ऑफ बर्थ प्रूफ टाईप, म्हणजे आपली जन्मतारीखाचा दाखला द्या बा, त्याच्यावर तुमचं पूर्ण जन्मतारीख असेल तर आपण इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड हे पण लावू शकतो। त्यानंतर डेट ऑफ बर्थ प्रूफ अपलोड करावं लागते इथं, म्हणजे आधार कार्ड आपण समोरून मागून पण देऊ शकतो। त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता फोटो ID प्रूफ, म्हणजे तुमचा आधार कार्डवर फोटो ID प्रूफ देऊ शकता तुम्ही। इथं पण तुम्ही फोटो ID अपलोड प्रूफ तो पण इथं देऊ शकता। ॲड्रेस प्रूफ, आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड देऊ शकता। ॲड्रेस प्रूफ इथं तेच समोरून मागून आधार कार्ड देऊ शकता। त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट इथं येते, इथं आल्यानंतर रेल्वे कन्सर्न सर्टिफिकेट कधी दिलं आहे त्याची तारीख आपल्याला समजा इथं लिहावं लागते, म्हणजे आपण ज्या हॉस्पिटलमधून रेल्वेचा कन्सर्न फॉर्म आणला आहे तो कोणत्या तारखेला आणला आहे। त्यानंतर रेल्वे कन्सर्न सेंटर, म्हणजे आपलं रेल्वे कन्सर्न सेंटर कोणतं आहे, महाराष्ट्र। त्यानंतर सर्वात मोठा गोष्ट आहे मित्रांनो ते म्हणजे इथे रेल्वे स्टेशन कोणचे आहे ते आपल्याला निवडायला खूप भारी जाते, कारण की आपलं रेल्वे स्टेशन जवळचं आपल्याला यामध्ये दिसणारच नाही। तर तुम्ही आता बघू शकता अमरावती जिल्हा होता, त्यामध्ये अमरावती जिल्ह्याचं दिसायला पाहिजे होतं, पण इथं अमरावती जिल्हा येतच नाही आहे, कोणत्या कारणास्तव ते माहीत नाही, पण अमरावती जिल्हा येत नाही। ऑल म्हणजे पूर्ण भारतात रेल्वे स्टेशन आहे पण अमरावती जिल्हा येतच नाही। सर्वांची चुकी म्हणजे इथेच होत आहे, म्हणजे इथे आपलं रेल्वे स्टेशन आपल्याला दिसत नाही, त्यामुळेच आपली सर्वांचा फॉर्म कॅन्सल होत आहे। ते म्हणत आहे तुमचा रेल्वे स्टेशन योग्य जागी निवडा, म्हणून तेच होत आहे। इथं रेल्वे कन्सर्न फॉर्म द्यायचा आहे, इथं डॉक्टरांचं नाव द्यायचं आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर डॉक्टरांचा,
आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट आपल्याला इथे लावायचं आहे। त्यानंतर ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ड्रॉपवर क्लिक करायचं। त्यानंतर सबमिटवर क्लिक करून द्यायचं। अशा प्रकारे आपण आपला फॉर्म भरू शकतो। तर तुम्ही अशाच प्रकारे तुमचा फॉर्म भरा मित्रांनो। आणि तुमचं जर अपलोडिंग फाईल 5 KB ते 600 KB याच्या मदतच असली पाहिजे, तेव्हाच इथे अपलोड होणार आहे मित्रांनो सगळं। आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर रेल्वे स्टेशन निवडत असाल तर योग्य पद्धतीने आणि सर्व पाहूनच रेल्वे स्टेशन निवडा। त्यानंतरच तुमची प्रोसेस तुम्हाला रेल्वे पास मिळणार आहे ऑनलाईन पद्धतीची। तर सर्वांना एकच विनंती करतो की जवळचं तुमचं जे पण रेल्वे स्टेशनचं नाव येत असेल त्या रेल्वे स्टेशनला तुम्ही क्लिक करा, नाहीतर माझ्यासारखं कॅन्सल होणार आहे सर्वांचं। आणि मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काही अडचण असलीस तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आम्ही तुम्हाला नक्की सांगू। धन्यवाद मित्रांनो।